हे कुठला कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा म्युझिक प्रोड्युसरला मिळणे हे आजच्या टायमामध्ये हे लक्झरी आहे आणि ती आम्हाला लाभली या प्रोजेक्टमध्ये. म्हणून फारच मजा आली. आम्हाला सूट होती. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हा करू प्रोजेक्ट शकता. करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही ह्याचं सादरीकरण करत होतो, हं. त्याला फर्स्ट ड्राफ्ट वगैरे म्हणतात. तेव्हा आम्ही अशी नर्व्हसनेस असतो, की काय होणार? कसं होणार? आणि 5 गाणी आहेत. त्यापैकी हे आमचं एक गाणं आहे. हं. मराठी भाषा गीत. तर त्या स्टुडिओमध्ये आम्ही जेव्हा प्रेझेंट करत होतो, त्या 5ही गाण्यामध्ये त्यांनी एकही असं काही खोट काढली नाही किंवा त्यांना असं नकोय, असंच पाहिजे. सगळे त्यांनी स्वीकारले, जसे होते तसे. कारण की हे खूप एक्सपेरिमेंटल पण आहे. म्हणजे फोक हेवी हे गाणं आहे. हं. सगळे आपल्या महाराष्ट्राचे सगळे फोक इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरले असणार मला असं वाटतंय. एकही सुटला नाहीये वाह! आणि सगळे लाईव्ह. तर ते करत असताना एक्सपेरिमेंटल म्हणजे त्याच्यात थोडी एजी म्युझिक, मॉडर्न म्युझिकचा पण टच आहे. फक्त फोक रेकॉर्ड नाही केलंय. बरं. ते तुम्हाला ते आढळणार ऐकताना. हं. तर तुम्ही ते नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलंय ते. नक्कीच. आम्हाला हे करताना फारच मजा आली.